आज ही मुलगी एवढी मोठी स्पर्धा जिंकून आली. पण बाबा खरं सांगू का, ही स्पर्धा मी तुम्हा सगळ्यांमुळे आणि आईंमुळे जिंकली. वेणूमुळे? हो, त्यांच्या रेसिपी बुक मध्ये होती ही रेसिपी, मी जशीच्या तशी फॉलो केली अगदी, आणि म्हणून जिंकली. वेणू, तू तुझ्या सुनेच्या पाठीशी उभी राहिलीस आणि केवढं मोठं यश मिळून आली बघती. भैरवी, आता बिझनेस मोठा करणं हेच तुझं कर्तव्य आहे. हो बाबा, प्लॅन तर तोच आहे. आणि आता सगळेजण आहेत की सोबत. समा पण आहे, हो ना समा? हो माऊ. ए आणि माऊ, आम्हाला पण काहीतरी काम हवा तुझ्या या बिझनेस मध्ये. मग नक्की. ए आणि भैरवी, या बिझनेस मध्ये मला झेपेल ना असं काहीतरी असेल तर मला सांग. मी तर आता ठरवलंय, मी आता भैरवीच्या व्यवसायातच लक्ष घालणार. मी काय म्हणतो सुनबाई, ते धुणं भांड्यासाठी दुसरी बाई लावता काय? आणि मला तुमच्या बिझनेस मध्ये घेता काय? म्हणजे मी मदत करीन ना. काय लासाले? हे काय खो खो की क्रिकेटची मॅच चालू आहे, मला टीम मध्ये घ्या, मला टीम मध्ये घ्या. बिझनेस आहे बिझनेस, त्याले डोकं लागतं. ते आहे का तुझ्याकडे? असं मग डोक्याच्या गोष्टी मला सांगता? आम्हा तुम्हाला राहू केतूची गोष्ट माहित आहे का? नाही माहिती. हा? ऐकून घ्या मग. हा. एकाले डोकं असते आणि एकाला निर धड असते. तर आपल्या दोघांमध्ये कोण काय आहे याचा विचार कराच तुम्ही. आता तुम्ही सगळेजण आहात ना, मग सगळं छानच होईल. आणि मुळात अनिश सुद्धा आहे आता माझ्या बरोबर, त्यामुळे मला खात्री आहे की हा बिझनेस आपण सक्सेसफुली करू. एक मिनिट ईशान, हा आलो. काय उघड का भाऊजी पाहिजे ना जरा दे. नाही ना, काय चाललंय? अगदी दुसरं मागितलं ना काहीतरी. हे बघा वा पंगत. कसं आहे? ते इंग्लिश मध्ये काय लिहिलंय खाली? भैरवी, हे तुझं स्वप्न आहे. एक दिवस तू म्हणाली होतीस ना, तुझ्या बिझनेसचं असं एक होर्डिंग लागायला हवं. हे बघ तुझं स्वप्न, हे बरोबर घे आणि सतत पुढे जा. मला खात्री आहे तुझं हे स्वप्न नक्की पूर्ण होईल. बाबा, आतापर्यंत तुमच्यामुळे हे सगळं शक्य झाले, आणि यापुढेही तुमच्याशिवाय मी काही करू शकणार नाहीये. तुमची जात असेल ना माझ्यासोबत? म्हणजे काय? अगं मी तर असणारच आहे. तुम्ही सगळे एकत्र आनंदात एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करताय, हे मला बघायचं आहे. आणि हे ज्या दिवशी होईल ना, त्या दिवशी मी खरा रिटायर होऊन निवांतपणे बसेल. शब्द म्हणजे शब्द. अरे भैरवीसाठी गेलाय ना, दे बरं भैरवीला. काय 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 करायचं ठरवलंयच आता? अरे कशाचं? अजब, हे बघ, पैसे घ्यायचे आणि त्या सेवानीच्या तोंडावर फेकून मारायचे. पण ते देईल ना नक्की? अरे देईल ना मामा, गोळ्यात घेतली आहे तिला मी. नाही नाही ऐक ना, तिने भाऊजींना सांगितलं का तू कर्ज फेडायला पैसे घेतले.
मग प्रॉब्लेम होईल ना. तू एक काम कर ना, एक काम कर ना, ते भाऊजींना समजायच्या आधी ना तिला पैसे परत देऊन टाका, नाही तर अडकशील ना. नाही नाही, आता अडकून नाही चालणार. बरोबर बोलतोस तू. मी उद्या सकाळीच जातो आणि पैसे देऊन टाकतो. तू घे आणि पटकन देऊन टाक. हा, निलिमा आत्या, तू इथे काय करते? ते मोरीतला लाईट गेलाय म्हणून किशादा त्यांना विचारायला आले होते की बल्ब आहे का घरात कुठे. बल पाहिजे तुम्हाला. थांबा, नाही ना, उद्या सकाळी देतो तुम्हाला. उद्या लावून दे. हा, टेन्शन नका घेऊ. तुम्ही जाता बिंदात, सावकाश जा. बर. वा, काय बाई आहे रे हे. कधी पण अशी मंदिर उपटते. ऐकलं नसेल ना तिने. आपण काय बोलत होतो ते. मुले तर टेन्शन आलं ना. तू एक काम करतो, जाऊन झोप जा. मी पण झोपतो. हा, पाण्यासाठी आला तर पाणीच नाही घेतलं. देवा, काय काय करतो. मरू दे, झोपा झोपा. हे घ्या डबा. ईशान, अरे किती वेळ नाश्ता करणार आहेस? रेंगाळत बसू नको, चल. उशीर होईल अरे शाळेला, चल. अगं पण माऊ, आज पण आम्ही डायरेक्ट स्कूल मधून चंदोबाकडे जायचंय. हो. माऊ, दिस इज नॉट फेअर. काल पण तुम्ही आम्हा दोघांना तिकडे सोडलं आणि आज पण. माऊ, जर असंच होत राहिलं ना तर आम्हाला आपल्या बिझनेस मध्ये तुला हेल्प करणं कसं जमणार? अरे आता तर फक्त प्लॅनिंग चालू आहे ना. ते बोरिंग प्रोसेस असते, हे ना माऊ? एक्झॅक्टली. हा. पण मग आपल्या बिझनेस मध्ये अशी ऍक्शन कधी असणार सर? पिक्चर आहे का ऍक्शन असायला? बट ओके शान, डोंट वरी. जेव्हा ऍक्शन सुरू होईल तेव्हा मी तुला सांगेन. ओके? नक्की, प्रॉमिस. हा चालेल. हे बघा, मी काय सांगतोय का, आता म्हणजे आजपासून बैरे भाऊ आपले डबा भरून दे, बैरे आपली बॅग भरून दे, चालणार नाही. मोठे झालात तुम्ही आता. जास्तीत जास्त आपली कामं आपणच करा. दुपारचा डबा तुम्हाला जे काय हवं असेल त्याचं प्लॅनिंग तुम्हीच करायचं आहे. राधा मामी आणि नीलू आजी ते तुम्हाला करून देतील. यात तुम्ही भैरवीचा वेळ वाया घालवायचा नाही. तुम्हाला त्याच्या बिझनेस मध्ये काय मदत करायची ना, ही मदत करा. ओके आजोबा. ओके आजोबा. चला लवकर, मी गाडी काढतो, सोडतो तुम्हाला. हा? या या. चला 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 चला, बाय बाय बाय. चल चल. सो बेसिकली आता आपल्याला काय करावं लागणार आहे? प्रॉपर मार्केट रिसर्च करावं लागणार आहे. आता नेक्स्ट फेस्टिवल कुठलं येतं? दिवाळी. येस. सो दिवाळीला आपल्याला काय करावं लागेल? अशी काहीतरी ऍड कॅम्पेन करावी लागेल ज्यानी लोक आपल्या बिझनेसकडे अट्रॅक्ट होतील. आणि काय झालं, हसतोयस का आता? मला ना केक्स बनवायचे आहेत, मला बिझनेस करायचा आहे आणि मला न्यूयॉर्कला जायचंय, बिझनेस स्कूलला जायचंय. ही लोक लेम आहेत यार, पारंपरिक वगैरे काय करतात मला ना कळतच नाही. यू नो व्हॉट? शट अप. एवढं काय मारलं नाही, मलाच लागलं. आणि तुला काय झालंय? काय लागलं? हा, अच्छा, हा, राईट राईट. काल कोणाला तरी किडनॅप केलं होतं एका मुलीला. मग आम्ही गेलो वाचवायला. काय, वी हॅड टू डू इट. नो. आणि मग तिथे गुंड होते, आम्ही गुंडांची दांडिया खेळलो. या, त्यांना दांडिया खेळायचं होतं. सो मग ते खेळता खेळता मला थोडंसं लागलं पाठीला आणि हाताला, पायाला. दॅट्स फाईन, दॅट्स ओके, नथिंग मच. सॉरी. काय काय म्हणलीस का तू? सॉरी. काय बोललीस? मला काहीच ऐकू येत नाही. व्हॉट? सांगते. सॉरी. ओके, कूल, कळलंय मला. ओके. बट सिरियसली सॉरी अँड थँक्यू वन्स अगेन. किती वेळा म्हणणार आहेस अजून हे? हा, यू नो व्हॉट युअर प्रॉब्लेम आहे? अरेच मी म्हंटले, कालपासून लेक्चर कसं नाही मिळालंय मला. ओ माय गॉड, हाऊ नाईस इज दिस. या, कारण मी देणारे लेक्चर म्हणून कोणी दिलं नाहीये. ओके. सो मिस संयमी माजगावकर, तुमचा प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला असं वाटतं तुम्ही खूप स्मार्ट आहात, अल्ट्रा प्रो मॅक्स स्मार्ट आहात, बट यू आर नॉट. तू मंद आहेस.
तू तुझं डोकं ना जरा जागेवर आणत जा कधी कधी, बिकॉज ते असं रॉंग ट्रॅकवर जातं, कुठेतरी रॅन्डमली तू शिरतेस आणि यू लूज द ट्रॅक. तू काहीतरी लेम वागायला लागतेस. तुला असं वाटतं यार मोठी लोक काय ना काय येतं, काहीच कळत नाही यांना. बट दॅट्स नॉट द केस. ओके, ते मे बी टेक्नो सॅव्ही नसतील, आपल्या एवढे स्मार्ट नसतील काही गोष्टींमध्ये, बट दे हॅव एक्सपिरियन्स. त्यामुळे त्यांचं ऐकावं. यू नो समथिंग, तू ना टोटल मॅरेज मटेरियल आहेस रे. बापरे. अँड यू नो समथिंग, यू आर कम्प्लीट मॅड मटेरियल. अरे आणि काय अचानक मॅरेज मटेरियल वगैरे? मी कुठलंही मटेरियल नाही आहे. माझा फोकस अभ्यास आहे. मी आणि अभ्यास माझ्या बिझनेस मध्ये हेल्प नाही करणार, का? काय झालं आता? कारण मी जॉब करणार आहे तुझ्या बिझनेस मध्ये. ओ सो आता मला सॅलरी वगैरे द्यावी लागणार आहे तुला? हा, पण इन काइंड दिली तरी चालेल. इट्स फाईन. म्हणजे तुम्ही जे पदार्थ बनवाल ते मला द्या थोडे थोडे खायला. मी ते सॅलरी म्हणून ऍक्सेप्ट करेन. सॉर्टेड. पण ऑन अ सिरियस नोट, आपल्याला स्टाफ हायर करायला लागेल आता जे एक्सपान्शनचा आपण विचार करतोय. सो स्टाफ तर लागणार आहे. काही केला विचार याबद्दल? I know. Basically, see, आता Mao is also interested, so maybe now things will start working. सगळंच हवेत यार. अजून कधी करणार होता आपण प्लॅन? हो ना, रॅन्डम, बट आपण शेड्यूल करूया. त्याच्यासाठीच तर मी तुला सांगितलं ना. इकडे इकडे. आजोबाला शुकशुक करून हाक मारतो काय रे? हा? सॉरी ना. काय सॉरी? बोलायचंय तुला माझ्याशी बोलायचंय? काय बोलायचं तुला? कर कर काय पुचूर कर. काय काय कोण आहे? ऐका आज आपल्याकडे पार्टी आहे ना, पार्टी. हा पार्टी आहे ना, आज पार्टी आहे ना. हळू. बरोबर. काय मग त्या पार्टीची काहीतरी तयारी करावी लागेल ना. तयारी. आजोबा तू आहेस कमी आहे? हा आजोबा करतो, तयारी करतो. आजोबा गुड बॉय. थँक्यू आजोबा. Yes. मारी सॉरी. हे काय? हा अजून इथेच? काय झालं? काय बोलतोय हा? काय नाही हे ते याला म्हणजे मी ते हे काय नाम बॉईज स्टॉक. अरे बापरे. बर. पार्टी